मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून महाराष्ट्र सरकारने जो हैदराबाद गॅजेटचा जी.आर. काढला होता, त्या जी.आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. खरं तर महाराष्ट्र सरकारने जी.आर. काढल्यानंतर अशी चर्चा होती की ओबीसीचे बरेच नेते कोर्टामध्ये जाऊ शकतात, पण ओबीसी नेते कोर्टामध्ये जाण्याआधीच या जी.आर. विरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. की हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये या जी.आरच्या विरोधामध्ये किती याचिका दाखल झाल्या? माननीय सुप्रीम कोर्टात कुणीतरी दवे म्हणून गेल्याची माहिती आहे आणि माननीय हायकोर्टात मुंबईमध्ये कुणीतरी एक एनजीओ आहे, त्याचं नाव आम्हाला आता थोड्या वेळात कळलं. काल सुट्टी असल्यामुळे ते मिळालं नाही. कदाचित आज किंवा सोमवारी सर आम्ही तुम्हाला स्पष्ट करू. एनडीटी विषयी बोलताना गंगाधर काकुट यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्यांनी कोर्टामध्ये कॅव्हेट अर्ज दाखल केलेला आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आमची बाजू न ऐकून घेताच कोणताही निर्णय देऊ नका. खरं तर ज्या दिवशी हा जी.आर. काढला होता त्याच दिवशी हे स्पष्ट झालं होतं की या जी.आर. मध्ये काही ना काही त्रुटी आहेत. बऱ्याच लोकांनी या जी.आर. मधल्या त्रुटी सुद्धा काढल्या होत्या आणि तेव्हापासून असं वाटत होतं की या जी.आरच्या विरोधात कोणी ना कोणी कोर्टामध्ये जाणार आणि आज ते झालेलं आहे. कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेनंतर सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे की हा जी.आर. कोर्टामध्ये टिकेल का, की हा जी.आर. कोर्ट रद्द करेल? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.